गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा होती आणि ही धुसफूस मुख्यतः शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आहे हे आता स्पष्ट झालंय। कारण तांडा वस्तीचा निधी मिळावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करूनही अतुल सावे यांनी तो निधी दिला नाहीये आणि हा पैसा त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिलाय असा आरोप शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम यांनी केला होता। आणि जेव्हा अतुल सावे जिल्ह्यात दौऱ्यावर येतील तेव्हा याच गोष्टीमुळे आम्ही त्यांचा विरोध करून आंदोलन करू असा इशारा देखील बाबूराव कदम यांनी दिला। आता त्यांच्या याच इशाऱ्याला आणि त्यांनी या विषयावर केलेल्या पत्रव्यवहारावरून संतापून अतुल सावे यांनी आमच्याकडे 237 आमदार आहेत, त्यामुळे ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहा अन्यथा जा हे गंभीर वक्तव्य केलंय। या संपूर्ण घटनेमुळे नांदेडमध्ये महायुतीत काही आलबेल नाहीये हे दिसून येत आहे। नक्की हे प्रकरण काय आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेऊया। मात्र अतुल सावे यांनी हे वक्तव्य केल्याने महायुतीवर याचा काय परिणाम होऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। नांदेड जिल्ह्यात तांडा वस्ती नावाचा एक भाग आहे। या वस्तीचा निधी हा स्थानिक आमदारांना न विचारता किंवा त्यांच्याशी सल्ला मसलत न करता पालकमंत्री अतुल सावे यांनी परस्पर वळवल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम यांनी केलाय। आता याच प्रकरणावरून दोन्ही पक्षातील नेते हे एकमेकांना विरोध करतायत। पण आता असंही नाहीये की या संपूर्ण घटनेला फक्त एकनाथ शिंदेंकडून किंवा त्यांच्या पक्षातील आमदारांकडून विरोध होतोय, तर एबीपी माझाच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी तांडावस्ती निधी वाटपावरून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती। अतुल सावे यांनी निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना हा निधी वळवला असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे मंत्री अतुल सावे हे माझ्या मतदारसंघात आल्यावर मी आंदोलन करून त्यांना विरोध करणार असा इशारा देखील मेघना बोर्डीकर यांनी दिला होता। याशिवाय भाजपचे आमदार तुषार राठोड आणि दुसरे आमदार भीमराव केराम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री अतुल सावे यांची तक्रार केली होती। यात देखील भाजप आमदारांना विश्वासात न घेता अनावश्यक कामांना मंजुरी दिल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पालकमंत्री अतुल सावेंनी मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती आणण्याचे काम केले आणि मग यावर सरकारने अहवाल देखील सादर करायला सांगितलंय। मात्र या पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनी रोखठोक भूमिका घेत आमदार बाबूराव कदम आणि त्यांना विरोध करणाऱ्या सर्वांना थेट इशारा दिलाय। मी आमदारांच्या नाराजीची खूप काळजी करत नाही, आमच्याकडे 237 आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतोय, ज्याला युतीत राहायचंय त्यांनी राहावं, ज्यांना नाही करायचंय त्यांनी बाहेर पडावं असं अतुल सावे यांनी म्हणत आता महायुतीतच एक नवा वाद सुरू केलाय। अतुल सावे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। अतुल सावे यांच्या या वक्तव्याला शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम कोहलीकर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय की 237चं बहुमत मिळालं म्हणून कोणी माच करू नका, कारण विधानसभेच्या वेळेस शहरात कुणाच्या चेहऱ्यामुळे 237चा आकडा पार केलाय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। इकडे हे सांगताना त्यांना एकनाथ शिंदेंमुळे आणि त्यांच्या चेहऱ्यामुळे बहुमत मिळालंय हे नमूद करायचं होतं। आणि पुढे ते म्हणाले की मंत्री महोदयांनी सुद्धा एकदा जनतेमध्ये जाऊन विचारावं हे बहुमत कसं मिळालंय। मंत्री महोदयाने स्थानिक आमदारांना विचारायला हवं होतं, कमीत कमी तुमच्या मतदारसंघात आम्ही एवढे पैसे टाकतोय म्हणून हे सांगायला हवं होतं, पण तसं काहीच झालं नसल्याचं कोहलीकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता आपण सावेंच्या वक्तव्यावर येऊया। अतुल सावे यांनी जो 237 आकड्याचा उल्लेख केलाय त्यात शिंदेच्या शिवसेनेचे आकडे पण सामील आहेत। शिवसेनेचे एकूण 57 आमदार त्यात आहेत। मग अशात अतुल सावे यांनी ज्याप्रमाणे युतीत राहायचं आहे त्यांनी राहा आणि जायचंय त्यांनी जा हे वक्तव्य केलंय, मग हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे कुठून आलाय? तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 145चा आकडा गरजेचा आहे आणि युतीतून जर शिवसेना बाहेर जाण्याचा निर्णय घेते तरी 180 पर्यंत महायुती जाईल आणि म्हणूनच काहीच विचार न करता सावेंनी हे वक्तव्य केल्याची शक्यता निर्माण केली जाते।
त्यांनी असंही म्हटलंय की तांडा वस्तीचा निधी हा आमच्या खात्याच्या अंतर्गत दिला जातो, पण ह्याचे जे सगळे प्रस्ताव असतात त्यात लोक आम्हाला निवेदन देतात आणि मग आम्ही ते कलेक्टरला पाठवतो आणि कलेक्टर ते प्रस्ताव मंजूर करून तो आम्हाला पाठवतात. त्याच्यानंतर आम्ही हा निधी उपलब्ध करून देतो. हा निधीचा प्रस्ताव काय आम्ही तयार करत नाही. त्याच्यामुळे आमदारांचा जो गैरसमज आहे की आम्ही निधी उपलब्ध करून दिलाय, तर ते तसं नाहीये. ते आम्ही प्रस्ताव कलेक्टर कडून आल्याचे एकंदरीत त्यांनी सांगितले. आता या संपूर्ण प्रकरणात हे स्पष्ट आहे की हा निधीचा वाद आता महायुतीच्या अस्तित्वावर आलाय आणि त्यामुळे शिंदेच्या आमदारांना थेट इशारा देणाऱ्या सावेंवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात आणि या सगळ्या वादात आपल्या गटाच्या आमदारांची ते कशी बाजू घेत आहेत, ते कशी बाजू उचलून धरतायत, हे पाहावं लागणार आहे. एकूणच ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.